अच्छा. मग आता मी अनिकेतजींना विचारीन की पुढे काय आहे राजकीय प्रवासात प्लॅन? आतापर्यंत तर अनप्लॅन्डच सगळं झालंय, त्याच्यामुळे बघूया, लेट्स सी हाऊ द थिंग्स गो अक्रॉस. पण असं काही विचार केलेला नाही. पण आता आलोय म्हटल्यावर स्वाभाविकच आहे, ज्या ज्या जबाबदाऱ्या खांद्यावर येतील त्या पार पाडण्याचा प्रयत्न करायचा. पण मी सुद्धा गेले 6-8 महिने नाही म्हटलं ते थोडासा कारण माझी टर्म गेल्या वर्षी 30 मेला संपली, तर माझ्यासाठी सुद्धा हा ब्रीथिंग पिरियड चांगला मिळाला. सो आय वेंट बॅक टू द फॅमिली. थोडंसं मुलांसोबत सुद्धा जेल होण्याचा तो कालावधी चांगला युटिलाइज करून घेतला. आणि मग आता परत बॅक टू वर्क. आता इलेक्शन झाले तर बरोबर आहे. कारण गेल्या वर्षी 2 इलेक्शन झाले, या वर्षी सुद्धा 2 इलेक्शन्स आहेत, म्हणजे नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती. त्यामुळे स्वाभाविकच आता गेल्या वर्षी वडिलांसाठी आणि बहिणीसाठी, कारण ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी झगडल्या, आता त्यांची वेळ आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकच आमची जबाबदारी आहे की आता त्यांच्याकरता सुद्धा तेवढ्याच ताकदीने उतरायचं. बरोबर.